गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय, इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आज 15व्या व्याख्यानामध्ये आपण भारतातील आर्थिक विषमता या समस्येचा उहापोह करणार आहोत. जगातील सर्वच देशाप्रमाणे भारतामध्येही आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आढळते. स्वातंत्र्यानंतर सरकारने देशामध्ये आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी नियोजनाच्या मार्गाचा अवलंब केला. सरकारने आपल्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या 50-60 वर्षामध्ये आर्थिक विषमता कमी होण्याऐवजी वाढत गेलेली दिसते. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जरी स्वातंत्र्यानंतर वाढत गेले असले तरी सुद्धा त्याचा फायदा 5% श्रीमंत वर्गांना झालेला दिसतो. याउलट जवळजवळ 50% लोक आपल्या मूलभूत गरजाही भागवू शकत नाहीत. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात देशात आर्थिक विषमता वाढत गेलेली आहे. हे खालील तज्ज्ञ लोकांच्या आकडेवारीवरून दिसून येत असते. अय्यंगार व मुखर्जी यांच्या मते भारतातील सर्वात जास्त उत्पन्न असणाऱ्या 10% लोकांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नातील 25% हिस्सा आहे, तर सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या शेवटच्या 20% लोकांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा फक्त 5% हिस्सा आहे. RBIच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील सर्वात जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांच्याकडे 5% लोकांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नातील 17% हिस्सा आहे, तर सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या 20% लोकांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 9% हिस्सा आहे. हे प्रमाण शहरामध्ये अनुक्रमे 36% व 7% आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 1992 मध्ये भारतात सर्वात जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांच्याकडे 28.5% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा केंद्रित झालेला आहे, तर सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या 20% लोकांच्याकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 8.5% हिस्सा केंद्रित झालेला दिसतो. वरील अहवालावरून भारतातील आर्थिक विषमतेच्या परिस्थितीची जाणीव होते. सरकारचे समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे उद्दिष्ट हे अयशस्वी झालेले दिसते. भारतात आर्थिक विषमता दिवसेंदिवस का वाढत आहे, त्याची कारणे कोणती, तर ही कारणे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. एक, वाढती लोकसंख्या. भारताची लोकसंख्या विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढत गेली. या वाढत्या लोकसंख्येस आवश्यक असणारा रोजगार या देशाच्या अर्थव्यवस्थेत
निर्माण होऊ शकला नाही. त्याचा परिणाम काही लोक बेकार, छुपे बेकार, अर्धबेकार राहिले. त्यांचे उत्पन्न कमी झाले. या सर्वांचा परिणाम त्यांचे दारिद्र्य वाढत गेले. याउलट भांडवलदारांना मोठे फायदे झालेले आहेत. कारण वाढत्या लोकसंख्येमुळे विविध वस्तू व सेवांची मागणी वाढली. परिणामतः त्यांच्या नफ्यात व उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक विषमता वाढीस लागली. 2. खाजगी मालमत्तेचा हक्क. भारतात घटनेनुसार खाजगी मालमत्तेचा हक्क लोकांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे खाजगी मालमत्ता किती आहे याच्याकडे सरकार लक्ष देऊ शकत नाही, किंवा खाजगी मालमत्ता कितीही वाढवली तरी सरकार त्यांच्यावर बंधने घालू शकत नाही. त्यामुळे जे मुळात श्रीमंत होते ते अधिक श्रीमंत झाले. याउलट मुळात जे गरीब होते ते अधिक गरीब झालेले दिसून येतं. परिणामी आर्थिक विषमता वाढीस लागलेली दिसते. 3. वारसा हक्क. भारतात वारसा हक्क घटनेनुसार मान्य असल्यामुळे आर्थिक विषमता वाढीस लागली. कारण वारसा हक्कामुळे व्यक्तींची मालमत्ता त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसामध्ये समान विभागली जाते. त्यामुळे ज्यांच्याकडे संपत्ती आहे अशा लोकांच्या वारसांना मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळाली. त्यामुळे ते अधिक श्रीमंत झालेले दिसतात. याउलट मोठ्या प्रमाणात गरीब असणाऱ्या लोकांच्या मुलांना अशा प्रकारचे फायदे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही. 4. मक्तेदार. भारतात औद्योगिक क्षेत्रात काही मोठभर भांडवलदार लोकांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. ते आपल्या वस्तूची किंमत वाढवून मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात. त्यामुळे ते अधिक श्रीमंत झालेले आहेत. याउलट वाढत्या किमतीच्या प्रतिकूल परिणाम सर्वसामान्य गरीब जनतेवरती झालेला दिसतो. उपभोग्य वस्तूच्या किमती वाढल्यास त्यांचा राहणीमान दर्जा खालावतो. थोडक्यात किंमत वाढीमुळे सर्वसामान्य लोक अधिक गरीब होत आहेत. 5. किंमत वाढ. स्वातंत्र्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वच वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. वाढत्या किमतीचा फायदा भांडवलदार, उत्पादक, व्यापारी यांना मिळून त्यांची परिस्थिती सुधारलेली दिसते. याउलट कामगार, शेतकरी, शेतमजूर यांचे उत्पन्न वाढत्या किमतीच्या प्रमाणात वाढलेले नाही. त्यामुळे या लोकांची गरिबी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. 6. अप्रत्यक्ष कर. सरकारच्या करविषयक धोरणात प्रत्यक्ष करापेक्षा अप्रत्यक्ष कराचे प्रमाण हे जादा आहे. अप्रत्यक्ष कर हे किमतीत समाविष्ट केलेले असल्याने ते चुकवता येत नाही.
असे कर विविध वस्तू व सेवांच्या खरेदी करणाऱ्या व्यक्तीलाच भरावे लागतात. त्यामुळे अशा करांचा भार सर्वसामान्य गरिबांच्या वरती जादा पडतो, कारण सर्वांना एकाच दराने कर आकारणी केलेली असते. या करामध्ये समतेचे तत्व पाळले जात नाही. या कराचा फायदा श्रीमंतांना जादा व गरिबांना कमी होतो. त्यामुळे आर्थिक विषमता वाढीस लागते. हरित क्रांती. भारतात शेती क्षेत्रात जी हरित क्रांती घडून आली त्याचे फायदे देशातील मोठ्या शेतकरी वर्गास मिळून आलेले दिसतात. त्यामुळे त्यांचीच आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसते. याउलट हरित क्रांतीचे फायदे अल्प व सीमांत भूधारक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. परिणामी आर्थिक विषमता वाढीस लागली. 8. सरकारचे धोरण. स्वातंत्र्यानंतर सरकारने आपल्या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आर्थिक विषमता कमी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. परंतु सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, कायद्यांच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे त्याला फारसे यश आले नाही. उलट याचा फायदा श्रीमंत लोकांनी मोठ्या प्रमाणात मिळवला व त्यांचे उत्पन्न वाढले. परिणामी सरकारच्या धोरणामुळे आर्थिक विषमता कमी होण्याऐवजी ती वाढीस लागलेली दिसते. वरील सर्व कारणामुळे भारतातील आर्थिक विषमता दिवसेदिवस वाढतच गेली. या आर्थिक विषमतेचे परिणाम देशातील विविध क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात. ते पुढील प्रमाणे. पहिला परिणाम, आर्थिक विषमतेमुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. त्याचा परिणाम गरिबांचा राहणीमान दर्जा हा खालावलेला दिसतो. 2. आर्थिक विषमतेमुळे अनावश्यक व चैनीच्या वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले, कारण श्रीमंत वर्गातील लोकांनी अशा वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढवली. याउलट जीवनावश्यक वस्तूची टंचाई निर्माण झाली, त्यांच्या किमती वाढल्या. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या वरती झालेला दिसतो. 3. आर्थिक विषमतेमुळे आर्थिक असुरक्षितता निर्माण झालेली दिसते. गरीब लोकांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांना आपला किमान खर्च भागवता येत नाही. येणाऱ्या संकटांना ते यशस्वीपणे तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. 4. आर्थिक विषमतेमुळे गरिबांची संख्या किंवा दारिद्र्य रेषेखालील लोकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 5. आर्थिक विषमतेमुळे कामगारांची कार्यक्षमता व पर्यायाने उत्पादन क्षमता घटलेली दिसते. 6. आर्थिक विषमतेमुळे भारतात आर्थिक व राजकीय सत्तेचे केंद्रीकरण
झालेले दिसतात. 7. आर्थिक विषमतेमुळे प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळत नाही, त्यामुळे समतेच्या तत्वाचे पालन होत नाही. अशा पद्धतीने आपण या व्याख्यानामध्ये भारतातील आर्थिक विषमतेचा ऊहापोह केलेला आहे. धन्यवाद.